आज मी बनवणार आहे चटपटीत खानदेशी कढी। उन्हाळा असो वा हिवाळा, गरमागरम ताकाची कढी म्हणजे मनाला आणि पोटाला मिळणारा वेगळाच आनंद। तर झटपट बनणारी ही ताकाची कढी आणि त्याचा गरमागरम घेता येणारा स्वाद यासारखं स्वर्गसुख नाही। चला तर मग पाहूयात चटपटीत खानदेशी कढी कशी बनवायची याची सोपी पद्धत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा लिटर दह्याचं ताक, अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या या मी ठेचून घेणार आहे। त्याचबरोबर बेसन पीठ, साखर, 8 ते 10 ताजी कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेल्या 5 ते 6 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर, याचबरोबर चवीपुरतं मीठ। आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात। सर्वप्रथम आपल्याला ताकासाठी थोडं आंबट दही घ्यायचं आहे आणि ते रवीने व्यवस्थित घुसळून घ्यायचे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून त्याचा आपल्याला याप्रमाणे ताक तयार करून घ्यायचा आहे। आता या ताकामध्ये सुरुवातीलाच आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। तर हे जे बेसन पीठ आहे यातील 2 चमचे बेसन पीठ मी एका वाटीमध्ये घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं ताक टाकून याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आपल्याला हे बेसन पीठ या ताकामध्ये घालायचं आहे, पण आपण हे बेसन पीठ असंच जर संपूर्ण ताकामध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील, म्हणून याप्रमाणे बेसन पीठ वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं ताक टाकून असं मिक्स करून घेतलं तर याच्या गुठळ्या तयार होत नाही। तर पहा व्यवस्थित आपली याची पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये थोडंसं ताक टाकून हे एकसारखं करून घेते आणि हे आता मी या ताकामध्येच घालणार आहे। तर पहा याप्रमाणे आपल्याला बेसन पीठ संपूर्ण ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता या ताकामध्येच आपल्याला ठेचून घेतलेला कच्चा लसूण टाकायचा आहे आणि त्याचबरोबर आल्याचे अगदी छोटे छोटे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण यामध्येच टाकायचे आहेत। त्याचबरोबर आता यामध्ये मी 2 चमचे साखर टाकणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालेल। आणि आता सर्वात शेवटी यामध्ये टाकायचे चवीपुरतं मीठ। तर 1 चमचा मीठ मी यामध्ये टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता या ताकाला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली फुलू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरी आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकूयात पाव चमचा हिंग, 7 ते 8 ताजी कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून ठेवलेली हिरवी मिरची। लसूण आणि आलं आपण अगोदरच ताकामध्ये टाकून मिक्स केलेलं आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर कढीमध्ये खूप छान लागतो। याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की करून पहा, चवीला अगदी भन्नाट बनते ही कढी। तर पहा जिरी, मोहरी आणि हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरचीची खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये हळद घालायची आहे। हळद जर आपण सुरुवातीलाच टाकली तर ती करपून जाते, म्हणून सर्वात शेवटी आपण हळद टाकलेली आहे। आणि आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं ताक टाकायचं आहे। ही गरमागरम कढी प्यायला खूप छान लागते। तशीच ती तुम्ही चपाती बरोबर, भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरासाठी ही खूप हेल्दी आहे आणि शरीराबरोबर ही मनाला सुद्धा छान असा थंडावा देते। तर पहा तुम्हाला जेवढी कढी हवी आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता मोठ्या गॅस फ्लेमवर आपल्याला ही फक्त गरम करून घ्यायची आहे। या कढीला खळखळून उकळी येऊ द्यायची नाही। जर उकळी आली तर ही कढी फुटण्याची शक्यता असते, म्हणून फक्त 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅस फ्लेमवर आपल्याला सतत हलवत ही फक्त गरम करून घ्यायची आहे। तर पहा याप्रमाणे याला मोहर यायला लागला, म्हणजे उकळी यायच्या अगोदर ती अशी थोडीशी वरती यायला लागली की लगेचच ती हलवून घ्यायची आहे। पहा मी तुम्हाला दाखवते याप्रमाणे फक्त 2 ते 3 मिनिट हिला आपण चांगली गरम करून घेऊयात आणि अशा प्रकारे
मस्त चटपटीत अशी खानदेशी पद्धतीची आपली कढी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूयात आणि सेट झाल्यानंतर तुम्हाला ती सर्व करून दाखवते। तुम्हाला ही माझी कढी करायची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।